विकासनामा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। आपण या मानवत या शहरामध्ये आहोत। या ठिकाणी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मोठ्या उत्साहामध्ये चालू आहे। या ठिकाणी आपल्या सोबत प्रभाग 3 चे उमेदवार अनुराधाताई अनिल जाधव आपल्या सोबत आहेत। त्यांच्याशी आपण संवाद कशा पद्धतीने आपण या नगर परिषदेचा विकास करणार आहात। मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष यांच्या मशाल या चिन्हावर प्रभाग क्रमांक 3 ब गटामधून उभा आहे। या ठिकाणी मागच्या 15 ते 20 वर्षापासून प्रभागामध्ये मी सर्व नागरिकांची या ठिकाणी सेवा करणं चालू आहे। प्रत्येक अडीअडचणीला त्यांना मदत कशी करता येईल त्याचप्रमाणे नाली रस्ते खासदार साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी कामे केलेली आहेत। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपले जे गुरुवर्य आहेत मनीषानंद महाराज विठ्ठल मंदिर परिसरामध्ये जो काही या ठिकाणी वेश्या व्यवसायाचा जो अतिरेक झालेला आहे, या अगोदर पण जो अतिरेक झालेला होता लोकप्रिय खासदार साहेब आपले संजय उर्फ बंडू जाधव साहेब यांनी या ठिकाणी याचा बंदोबस्त केलेला होता। आणि यापुढेही आता हळूहळू त्याचा उद्रेक वाढत असताना आम्ही तो व्यवसाय शहराच्या बाहेर कसा हलवता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। आणि सर्व प्रभागाच्या नागरिकांच्या अडीअडचणीच्या सुखदुःखात आम्ही सहभागी राहणार आहोत। मला सांगा, जे की मानवत शहरामध्ये कशा पद्धतीने अगोदरच्या जे नगर परिषदचे कोणाच्या ताब्यात होते त्यांनी कशा पद्धतीने विकास केला आहे? विकास करण्यापेक्षा या ठिकाणी भ्रष्टाचाराचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये मानवत शहरामध्ये या ठिकाणी भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे। मोकळ्या जागेवर अतिक्रमण असेल किंवा रोडवर रोड करणे आणि न काही कामे करतात असे बिलं उचलून घेणे, याच्या अगोदर नगर परिषद मानवतचा जाणीवपूर्वक रेकॉर्ड पूर्ण जाळण्यात आलेला आहे। मानवत शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। हे वरून विकास हा फक्त माननीय आमदार मोहनरावजी फड यांच्या माध्यमातूनच या ठिकाणी विकास झालेला आहे। बाकीचे विकासाचे नाव त्यांच्या नंतर घेतात, त्यांच्या हाताने विकास नाही तर त्यांच्या हाताने भ्रष्टाचार झालेला नगरपालिकेत। आणि आम्ही ज्यावेळेस या नगरपालिकेत जाऊ सर्वप्रथम अगोदर हा भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढू। मला सांगा, पुढील आपलं विजन काय राहणार आहे? कशा पद्धतीने आपण मानवत शहराचा विकास करताल? मानवत शहराचा विकास आम्ही आमचे खासदार साहेब यांच्या माध्यमातून जे काही आम्हाला निधी उपलब्ध येईल प्रभागासाठी, त्या ठिकाणी रोड रस्ते नाली, या ठिकाणी फिल्टर नागरिकांना फिल्टरची व्यवस्था, त्याच ठिकाणी शिवसेना माध्यमातून रक्तदान रक्तपुरवठा या अगोदर बी आमच्याकडं आम्ही वेळोवेळी रक्तदान शिबिर घेतलेले आहेत। 200-300 असे आम्ही श्री खंडोबा मंदिर या ठिकाणी रक्तदान शिबिरे झालेले आहेत। आणि नागरिकांच्या जे काही आरोग्याच्या बाबतीत सुविधा असतात त्या सुविधाबद्दल त्यांना माहिती देऊन त्यांना जास्तीत जास्त मदत कशी करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार। या ठिकाणी जे उमेदवार आहेत आपण त्यांनी काय सांगू शकता, कशा पद्धतीने आपलं विजन आहे? माझी इच्छा अशी आहे की काही महिलांना अडचणी असतात ज्या की समोर पुरुषाच्या समोर त्या बोलू शकत नाहीत। मी महिलांना असं सांगितलेलं आहे आणि मी पुढं जर यश आलं, मी निवडून जर आले तर त्यांची मी एक परिवार समजून त्यांची अडचण जाणून घेईन किंवा त्यांना जेवढा मला मदत करता येईल तो प्रयत्न करेल। म्हणजे मनमोकळेपणाने त्या माझ्याकडे बोलतील, मी असं त्यांना आश्वासन देते। आणि मी माझं हे जे आश्वासन दिले ते पूर्णपणे पाळण्याचा प्रयत्न करेल। आणि जे आणखीन समजा कोविडमध्ये आम्ही मागे एवढ्या घरात लावून बसायचे लोक, तर हे तर बाहेर माझे सतत फिरायचेच, त्यांना गोळी होती शुगर बीपीची, तरी पण आम्ही एवढ्या घरी त्यांना बाहेर जाऊ द्यायचो जीवाचा जीव हातात धरून। आणि मी सुद्धा गेटला लॉक लावायचे नाही, सगळ्यांना साहेबांची किट आली होती, किट वाटायचे, खूप जेवढं होईल तेवढं सहकार्य केलेलं आहे मागच्या कामांचं। आणि पुढे पण मी माझं जे याच्यामध्ये आता दिलेलं आहे हे सगळं व्यवस्थित नियोजन आहे। खरोखर आत्ता ताईंनी पण सांगितलेलं आहे की आपण या म्हणजे पूर्ण नगर परिषदेमध्ये झोकून काम करणार आहोत। पूर्ण एक समाजासाठी, एक शहरासाठी एक चांगल्या पद्धतीने रस्ते असतील, पाणी पुरवठा असेल, फिल्टरचं पाणी असेल, अशा पूर्ण आम्ही व्यवस्था करणार आहोत असं या प्रसंगी त्यांनी सांगितलेलं आहे। विकासनामा लाईव्ह, बालासाहेब पपाळ, मानवत।